नमस्कार मित्रांनो, आपले कोकण या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत. लास्ट टाइम आपण बघितलं होतं की घराच्या कोकणातील घराच्या अवतीभोवतीचा परिसर. तर आत्ता आपण बघूया पुन्हा आपल्या घराभोवती काय काय झाडे लागले आहेत, कोणकोणती झाडे आहेत, कोणकोणती फळ झाडं आहेत ते बघूया. अननस वगैरे लागले त्याचा आपण व्हिडिओ करूया त्याच्यामध्ये, आणि झाडं कोणकोणती असतात ते बघूया. आता हे आमच्या घराभोवती आता ही अननसाची झाडं पाठीकडे आहेत. हा फणस आहे, लास्ट टाइम वादळामुळे मोडला होता त्यामुळे तो तोडला गेला होता. त्यानंतर हे आहे नारळाचं झाड, ते बाजूवाल्यांचं घर आहे, चिकूचं झाड आहे. तर आपण आता बाकी झाडं सगळे आहेत ती बघूया एकदा. हे आहे चिकूचं झाड. आपल्या इथे चिकू लागलेले आहेत, आताच लागतायत, नुकते चिकू लागतायत. त्याच्यानंतर आपण बघूया आहे आपल्याकडे हे आहे आपल्याकडे अननस. हे आहे अलोवेरा जे आपण बऱ्याचशा ह्याच्यामध्ये वापरला जातं औषधी म्हणून, शॅम्पूमध्ये वगैरे, किंवा ज्या क्रीम बनवल्या जातात त्याच्यामध्ये अलोवेराचा वापर केला जातो. ते अलोवेराचं हे आहे आपल्या ते लावलेलं. त्याच्यानंतर ही केळीचं एक छोटंसं रोपटं आहे. तर हे आहे अननस आता लागलेलं आहे ते बघूया. त्यानंतर एक पेरूचं झाड आहे, छोटं आहे अजून, गेल्या वर्षी ते पण तोडलं गेलं होतं वादळामुळे. त्याच्यानंतर हे आहे सीताफळाचं एक झाड होतंय, फोपणीचं एक झाड होतंय. त्याच्यानंतर हे चिकूचं झाड आता आपण बघितलेलं आहे. आणि आत्ता आपण बघूया नारळाचं झाड तर आपण बघितलंय. हे आहे पपईचं झाड. आपल्या इथे पपई लागले तर छोटे छोटे आहेत. त्याच्यानंतर हे आहे आपला अननस लागलेलं. परवा 2 अननस काढलेले, आता एक आहे हा बाकी. त्याच्यानंतर हे जास्वंद आहे. हे नारळीचे ते सांडपाणी जे आपल्या बाथरूमचं येतं ते सांडपाणी नारळीच्या मुधामध्ये सोडलेलं आहे, वाया जाऊ नये यासाठी. आणि हे फणसाचं झाड, लास्ट टाइम आपण बघितलं होतं फणसाचं झाड, ते वादळामुळे मोडल्यामुळे ते तोडून टाकलेलं आहे. असं आहे आपलं परिसर. आणि आजूबाजूचं हे घर आहे, शेजारी घर आहे, हे शेजारी घर आहेत, हे वरती घर आहे. येथेच आता आपली पेरणी केलेली आहे, बाजूला शेतात छोटंसं शेत आहे. खालती एक दिसत ते बैल बांधण्यासाठी असलेला वाडा बोलतात आमच्याकडे, तो आहे. इथे वाळू मागवलेली आपली आहे, काही काम झालं नाही पण ती वाळू तशीच आपण झाकून ठेवली आहे, वाहून जाऊ नये म्हणून. बस हे आपलं घर आहे, हे शेजाऱ्यांचं घर आहे, हे खालती घर आहेत. आणि आत्ता बघा निसर्ग थोडा हिरवागार होऊ लागलेला आहे.